नमस्कार, माझं नाव अभिषेक पांचा आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, जिथे आपण सिडको आणि म्हाडा लॉटरीबद्दल व्हिडिओ बनवत असतो. तर तुमचंही स्वप्न असेल मुंबई किंवा पुण्यासारख्या ठिकाणी तुमचं एखादं छोटंसं घर असावं अफोर्डेबल प्राईसमध्ये, तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हाही अशा प्रकारच्या लॉटऱ्या अनाऊन्स होतील त्यावेळी तुम्हाला त्याबद्दल इमिडिएटली इन्फॉर्मेशन मिळून जाईल. तर मी आता रिसेंट लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला सिडको जी आहे ती कोविड स्पेशल एक लॉटरी काढणार आहे. तिथे जवळपास 3,500 घरं जी आहेत ती तळोजा नोडमध्ये अनाऊन्स होणार आहेत. तर वरती आय बटनमध्ये मी लिंक सोडून देईन, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता जर तुम्ही बघितला नसेल तर. तर ह्यामध्ये काय आहे की तळोजा हा थोडा नवीन नोड आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं की घर घ्यावं की नाही घ्यावं, आणि तेच कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी आपण हा आज व्हिडिओ बनवत आहोत. तर हा जो व्हिडिओ आहे आपण टोटल 4 भागांमध्ये बघणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण कव्हर करणार आहोत की डिमांड सप्लायबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. सेकंड पार्टमध्ये तळोजाच्या करंट मार्केट प्राइस काढण्याचा प्रयत्न करणार आहोत ह्या घरांची. सिडकोची करंट मार्केट प्राइस काय आहे ते आपण काढण्याचा प्रयत्न करू ह्या भागामध्ये. तिसऱ्या भागामध्ये आपण कव्हर करणार आहोत की तिथे येणारे कोणते कोणते इम्पॉर्टंट प्रोजेक्ट आहेत ते आपण बघणार आहोत. आणि चौथ्या भागामध्ये आपण कव्हर करणार आहोत की घर कोणी घ्यावं कोणी नाही घ्यावं ह्याबद्दल थोडंसं आपण कन्क्लुजन काढणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओ जो आहे तो थोडासा मोठा होऊ शकतो, कारण 4 पार्ट आपल्याला सेकंड कव्हर करायचे आहेत. पण माझी रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमधूनच मिळून जाईल. तर आता आपण आपल्या पहिल्या पॉईंटकडे वळूया, तो म्हणजे डिमांड सप्लाय. तर डिमांड सप्लायबद्दल बोलणारे थोडंसं एक मला गोष्ट क्लिअर करायची आहे. तर बघा, बरेच लोक जे आहेत ते कमेंट सेक्शन म्हणून म्हणा किंवा पेड सर्व्हिस घेऊन सुद्धा मला फोन करू शकतात की सर मला या ठिकाणी घर हवं आहे, माझं बजेट एवढं आहे, तर मी कुठलं घर घेऊ शकतो वगैरे. तर बघा, एका ठिकाणी समजा 1 करोडला एक 1 BHK फ्लॅट मिळत असेल, तर तिथे तुम्हाला का म्हणून कोण तुम्हाला स्वस्तामध्ये घर विकेल? बघा, सिंपलचं लॉजिक आहे. 1 करोड रेट सगळ्यांना माहिती आहे. तर अशा केसमध्ये मे बी 95 लाखाला विकतील किंवा 90 लाखाला विकतील, त्याच्या खाली कोणीही तुम्हाला स्वस्तामध्ये घर देणार नाही आहे. तर ही बघा सिंपलचं लॉजिकची गोष्ट आहे. तर अशा केसमध्ये तुमचं बजेट बनत असेल तर नथिंग लाईक इट, तुम्ही तिथे जाऊन घर घेऊ शकता. पण जर तुमचं बजेट लिमिटेड असेल आणि तुम्हाला तिकडे घर घेता येत नसेल, तर तुम्हाला मे बी आउटस्कर्ट्समध्ये जाऊन थोडंसं घर घ्यावं लागणार आहे. आउटस्कर्ट्स म्हणजे काय आहे की जिथे कनेक्टिव्हिटी थोडी, म्हणजे आपलं जे ट्रॅव्हल इश्यूज असणार आहेत किंवा लाईट पाण्याचा प्रॉब्लेम असणार आहे, आणि म्हणूनच तिकडे रेट कमी आहे. बरोबर, जर तिथे कनेक्टिव्हिटी चांगलं आहे, लाईटही आहे, पाणी आहे, तर तिथे कोण तुम्हाला स्वस्त घर देईल? कोणी देणार नाही. तर तुमचं असं एक बजेट कमी असेल तर अशा केसमध्ये तुम्हाला एक आउटर ठिकाणी जावं लागेल. तर जेव्हा आपण आउटर ठिकाणी जातो तर ॲटलिस्ट आपण प्रयत्न करावा की तिथे फ्युचरमध्ये तरी ॲटलिस्ट ह्या इश्यू सॉल्व्ह होतील. फ्युचरमध्ये तिकडे कनेक्टिव्हिटी येईल, फ्युचरमध्ये तिकडे लाईट पाण्याचं कनेक्शन येईल चांगल्या प्रकारचं. तर ह्या गोष्टी आपण बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ह्याच कॅटेगरीमध्ये कुठे ना कुठे तळोजा येतं, जे सध्याच्या कंडिशनमध्ये बरंच लांब आहे. तिथे काही इश्यूजही आहेत, पण नक्कीच फ्युचरमध्ये हे इश्यूज सॉल्व्ह होऊ शकतात, आणि ह्याबद्दल आपण डिस्कशन आपल्या थर्ड पार्टमध्ये करणार आहोत. तर आता आपण बघूया की डिमांड सप्लायबद्दल. तर डिमांड सप्लायबद्दल सांगण्यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल घेईन. तर बघा, ही आहे, तुम्ही बघत असाल सॅनिटायझरची बॉटल आहे. तर कोविड-19च्या आधी तुमच्याकडे किती लोकांनी सॅनिटायझरची बॉटल ॲक्च्युअली विकत घेतली असेल? मी स्वतःही कधीही विकत घेतली नव्हती. कोविड-19 आल्यानंतरच मी ही बॉटल विकत घ्यायला सुरुवात केली होती. तर ही बॉटल जी आहे ती कोविड-19च्या आधी जवळपास एक 20-25 रुपयाला छोटी बॉटल मिळायची. मध्ये काय झालं, कोविड-19 आलं आणि अचानक ह्याचा डिमांड वाढला. डिमांड वाढल्यामुळे काय झालं की किंमत वाढत गेली. तर ही बॉटल जी 25 रुपयाच्या आसपास साधारणतः मिळते, तीच बॉटल लोक 100 रुपयाला घ्यायला तयार झाली. का? डिमांड जास्त आहे, सप्लाय कमी आहे, त्यामुळे किंमत वाढली. नंतर हळूहळू काय झालं की बघायला, अरे सॅनिटायझरचा सप्लाय कमी होतोय, बऱ्याच लोकांनी तिकडे सॅनिटायझर कंपनी टाकल्या आणि सप्लाय हळूहळू वाढायला लागला. जसा सप्लाय वाढला त्याची किंमत परत पूर्ववत आली, जवळपास ती 20-25 रुपयाला ती बॉटल तुम्हाला परत मिळत आहे. आता काय होणार, समजा ह्याचा कुठला तरी अल्टरनेटिव्ह मिळाला स्वस्तामध्ये, तर अशा केसमध्ये याची किंमत जी आहे ती 25 पेक्षाही खाली जाईल. मे बी तुम्हाला ही बॉटल 10 किंवा 15 रुपयाला मिळू शकते जर त्याला अल्टरनेटिव्ह कुठला भेटला तर. आणि तसंच काहीतरी रिअल एस्टेट मार्केटमध्येही असतं. फॉर एक्झाम्पल, आता तिकडे कनेक्टिव्हिटी इश्यू आहेत, लाईट पाण्याचा प्रॉब्लेम आहे, रेट कमी आहे, पण जसं जसं तिथला हा इश्यू सॉल्व्ह होतील, लोक तिकडे राहायला जायला लागतील, तसं असं काय होणार आहे की सप्लाय जो आहे तो लिमिटेड होऊन जाणार आहे. कारण घरं तेवढीच राहणार आहेत, पण लोक जास्त तिकडे यायला सुरू होणार आहेत. त्याच्यामुळे काय होईल की सप्लाय तेवढाच आहे, पण डिमांड हळूहळू वाढत चाललेला आहे. त्याने काय होणार आहे की रेट हळूहळू वाढणार आहे. तर ही तुम्हाला गोष्ट समजायची आहे की ज्यावेळी सप्लाय लिमिटेड होतो आणि डिमांड वाढतो, तर त्यावेळी तुमचा रेट आहे तो वाढत असतो. तर त्यामुळे तुम्हाला घर त्यावेळी बाय करायचं आहे जेव्हा तिकडे डिमांड कमी आहे. ही तुम्हाला आय थिंक गोष्ट क्लिअर झाली असेल. आता आपण आपल्या सेकंड पार्टकडे वळूया, ज्यामध्ये आपण किमतीबद्दल थोडंसं डिस्कशन करूया. तर बघा, पहिला तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो की तुम्हाला अशी बरीच लोक भेटतील जे तुम्हाला सांगतील की तळोजामध्ये 20 लाखाला 1 BHK भेटतो, तिकडे 25 लाखाला 1 BHK भेटतो. आणि आय एम 100% शुअर की त्यातली 90% लोकांना तळोजा कुठे हे पण माहीत नसेल.
त्याने कुठून तरी ऐकलं असणार आहे, कुठून तरी माहिती काढलेली असणार आहे, कुठेतरी चुकून वाचलं वगैरे असणार आहे वगैरे. तुम्ही त्यांना एक प्रश्न विचारा की तिथला कुठल्या प्रोजेक्टमध्ये 20 लाखाला घर मिळत आहे, आणि त्याला उत्तर त्यांना देता येणार नाही आहे. कुठल्या टाईपची बिल्डिंग आहे, काय आहे, काही त्यांना उत्तर देतात नसतं. फक्त कुठेतरी ऐकलेलं असतं आणि तीच माहिती पुढे पास होत असते. तर त्यामुळे आपल्याला नीट माहिती काढणं इम्पॉर्टंट आहे. तर बघा, घराची किंमत जी आहे ती मल्टिपल फॅक्टरवरती डिपेंडंट असते. त्यातली एक जी आहे तो आहे कनेक्टिव्हिटी, म्हणजे स्टेशनपासून किती लांब आहे घर वगैरे, हे एक इम्पॉर्टंट फॅक्टर असतो. बिल्डिंग कुठल्या टाईपची आहे, तिथल्या एम्युनिटीज काय काय आहेत, ह्या बऱ्याच गोष्टी यामध्ये डिपेंडंट असतात. तर त्यामुळे आपण एक ॲव्हरेज किंमत पकडून चालली आहे, जेणेकरून आपल्याला थोडंसं कन्क्लुजन काढता येईल. तर बघा, बिल्डिंगमध्ये नॉर्मली 3 टाईपच्या बिल्डिंग आपल्याला बघायला भेटतात. पहिली जी बिल्डिंग असते ती G+4 बिल्डिंग, म्हणजे 4 माळे किंवा 3 माळ्याची बिल्डिंग, अशा बिल्डिंगमध्ये तुम्ही बघू शकता. तिथली किंमत जी आहे ती अप्रॉक्सिमेटली 30 लाखाच्या आसपास तळोजामध्ये चालू आहे. G+4 मध्ये काय असतं, छोटा स्टेअरकेस असतो, एंट्रन्स लॉबी काही खास नसते किंवा नसतेच एंट्रन्स लॉबी वगैरे. पहिला स्टील पार्किंग पण नसायची, तिथे ग्राउंड फ्लोअरलाही घर बांधलेली असायची वगैरे, पण आजकाल छोट्या बिल्डिंगमध्ये पण स्टील पार्किंग वगैरे यायला लागली आहे. तर हे बेसिकली G+4चं बिल्डिंग झाली. त्याच्यानंतर ते G+7 फ्लोअरची बिल्डिंग. G+7 फ्लोअरमध्ये काय असतो, स्टेअरकेस थोडा मोठा असतो, एक चांगली लिफ्ट दिलेली असते, एक चांगली एंट्रन्स लॉबीही असते त्या बिल्डिंगमध्ये, त्याचप्रकारे स्टील पार्किंगही असतं. फक्त एम्युनिटीज त्या बिल्डिंगमध्ये काही नसतं, म्हणजे जसं स्विमिंग पूल आहे, जिम्नॅशियम वगैरे आहे, तर ते तिथल्या फॅसिलिटीज नसतात. तशा घरांची किंमत तळोजामध्ये अप्रॉक्सिमेटली चाललेली आहे 35 लाख किंवा त्याच्यापेक्षा थोड्या वरती. या प्राइस रेंजमध्ये साधारणतः तिकडे घर तुम्हाला मिळून जाईल, G+7ची बिल्डिंग. आणि त्यानंतर पुढचं बिल्डिंग येते, ती येते G+7 पेक्षा मोठी बिल्डिंग. आता ही बिल्डिंग काय असतं, यामध्ये 2 स्टेअरकेस असतात, 2 लिफ्ट असतात किंवा 2 पेक्षा जास्तही लिफ्ट असू शकतात, डिपेंडिंग अपॉन प्रीमियमनेस ऑफ द बिल्डिंग. त्यानंतर तुमचं एंट्रन्स लॉबी खूप चांगल्या प्रकारची असते, स्टील पार्किंग असते प्रत्येक घरासाठी वगैरे. तर अशा प्रकारची बिल्डिंग जी आहे ती थोडी अप्पर सेगमेंटमध्ये आणि त्याची किंमत थोडी जास्त नक्कीच असणार आहे. तर अशा केसमध्ये ह्या घरांची किंमत जी आहे ती 40 लाख किंवा त्यापेक्षा थोडी पुढे सुरू होते. तर ह्यानुसार आपण बघायला गेलं, सिडकोची बिल्डिंग जी आहे ती G+14च्या बिल्डिंग आहेत अप्रॉक्सिमेटली. काही बिल्डिंग G+22 फ्लोअरच्या वगैरे पण आहेत तिथे, सेक्टर 34 आणि 36 मध्ये पण. तर अशा केसमध्ये ह्याची जी आहे ती किंमत कुठे ना कुठे 40 लाख किंवा 40 लाखापेक्षा प्लस ह्या सेगमेंट जात आहे. नक्कीच इकडे बऱ्याच काही फॅसिलिटीज कमी आहेतही सिडकोच्या बिल्डिंगमध्ये, पण त्यामुळे काय होतं की जी किंमत असते, म्हणजे जी G+14ची किंमत तुम्हाला मिळणार आहे बाहेरच्या मार्केटपेक्षा, त्यापेक्षा 20% किंमत जी आहे ती कुठे ना कुठे आपल्याला कमी पकडायची आहे. कारण काय आहे की ती एक प्रीमियम प्रोडक्ट आहे, जो G+14चा प्रायव्हेटमध्ये प्रोडक्ट भेटत आहे तो वाला, आणि जो सिडकोचा आहे तो एक अफोर्डेबल हाऊसिंग सेगमेंटमध्ये आहे. तर त्यामुळे जर तुम्ही त्याची किंमत काढली, म्हणजे साधारणतः 40 ते 45 लाखाच्या दरम्यान पकडलं, पण 45 लाख रुपये पकडून चालू आहे कॅल्क्युलेशन सोपं होण्यासाठी, त्याची 20% आपण कमी केलं तर साधारणतः तुम्हाला किंमत ते अराउंड 36 लाखाच्या आसपास. म्हणजे कुठे ना कुठे सिडकोच्या घरांची करंट मार्केट प्राइस जी आहे ती साधारणतः 30 ते 35 लाखाच्या आसपास तुम्हाला मिळून जाईल. आता ह्याचं अजून एक एक्झाम्पल सांगतो की स्वप्नपूर्ती जी आहे तिकडे काही घरं विकायला आहेत, कारण तिथे 5 वर्ष झालेले आहेत, लॉक इन पिरियड संपलेला आहे. तर अशा केसमध्ये त्या घरांची किंमत जी सध्या चालली आहे ती साधारणतः 38 ते 40 लाखापर्यंत चाललेली आहे. त्याप्रमाणे तळोजामध्ये घरांची किंमत असेल ती अप्रॉक्सिमेटली 30 ते 35 लाखाच्या दरम्यान आपल्याला मिळून जाईल. तर आय होप तुम्हाला किमतीबद्दल क्लॅरिटी आलेली असेल. तर आता आपण आपल्या बघूया पुढच्या पॉईंटकडे की तिथे येणारे मेजर प्रोजेक्ट कोणते आहेत. तर त्यातले काही मेजर प्रोजेक्ट आहेत ते आपण बघून घेऊया ह्या सेक्शनमध्ये. तर सगळ्यात आधी जे कुठल्याही लोकेशनसाठी एक इम्पॉर्टंट गोष्ट असते ती म्हणजे कनेक्टिव्हिटी, की लोकल ट्रेनने आपण तो एक गोष्ट, ती जी लोकेशन आहे ते किती चांगल्या प्रकारे कनेक्टेड आहे. तर सध्याच्या कंडिशनमध्ये तळोजाला सगळ्यात जवळचं स्टेशन जे आहे ते साधारणतः आहे खारघर, आणि खारघर जवळपास एक 8 किलोमीटर तिकडून लांब आहे तळोजा फेज 2 पासून. तर अशा केसमध्ये तिकडे फ्युचरमध्ये काय होणार आहे की तिथे मेट्रोचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते फुल स्विंगमध्ये चालू आहे. तुम्ही बघितलेली असेल एक टेस्ट रन झालेली आहे रिसेंटली, स्टेशन क्रमांक 7 नंबरपासून ते 11 नंबरपर्यंत, म्हणजे तळोजापर्यंत जी आहे ती मेट्रोची एक ड्राय टेस्ट रन झालेली आहे. तर त्यामुळे नक्कीच मेट्रो कनेक्टिव्हिटीमुळे जे आहे ते तळोजा जे आहे ते बेलापूर आणि खारघर स्टेशनला खूप चांगल्या प्रकारे कनेक्टेड होऊन जाईल. त्याच प्रकारे तुम्ही बघितलं असेल ही मेट्रो जी आहे ती पुढे डोंबिवलीला एक्सटेंड होणार आहे आणि ह्या साईडला मानसरोवर स्टेशनपर्यंतही जाणार आहे. मानसरोवर किंवा खांदेश्वरा ह्या दोघांपैकी एका स्टेशनपर्यंत ही जी मेट्रो आहे ती पुढे जाणार आहे. त्यामुळे तळोजा जे आहे ते एक सेंटर पॉईंट बनणार आहे. म्हणजे तुमच्याकडून एक ट्रेन जाणार आहे बेलापूरकडून, एक जाणार आहे खांदेश्वर साईडला आणि एक जाणार आहे तुमची डोंबिवली साईडला. तर अशा प्रकारे एक सेंटर पॉईंट जे आहे ते कुठे ना कुठे तळोजा बनणार आहे फ्युचरमध्ये. त्यामुळे तुम्ही डोंबिवली मार्डिसमध्ये काम करत असाल, तळोजा मध्ये काम करत असाल, पनवेल साईडला काम करत असाल किंवा नवी मुंबई साईडला काम करत असाल, ह्या चौघांच्या ठिकाणी काम करणारे जे आहेत ते तळोजामध्ये येऊन राहू शकतात. तर हे झालं पहिलं. पण ह्यातली जी पहिली फेज आहे जी बेलापूर टू तळोजा फेज आहे तिचंच काम सध्या चालू आहे. बाकी पुढच्या फेजचं काम बरंच लांब आहे.
मे बी ह्याला 5 ते 10 वर्षे लागू शकतात. त्याच्यानंतर सेकंड प्रोजेक्ट म्हणजे नवी मुंबईत तुम्ही कुठेही घर घ्या, तुम्हाला ह्या प्रोजेक्टबद्दल सांगितलं जाईल. हो, तुम्ही एकदम बरोबर गेस मारलेला आहे. ते म्हणजे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर ज्यावेळी नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट रेडी होईल त्याचा बेनिफिट जो आहे तो नवी मुंबईतल्या जवळपास सगळ्या लोकेशनला मिळणार आहे आणि तिकडेही एक प्राइस अप्रिशिएशन तुम्हाला बघायला मिळेल. तिसरा जो इम्पॉर्टंट प्रोजेक्ट आहे तो म्हणजे BKC2. खारघरमध्ये सेंट्रल पार्कच्या जो बॅक साईडचा एरिया आहे तो BKC2 साठी अलोकेट केला गेला आहे. तर फ्युचरमध्ये तिकडे बरेच मोठ्या कंपन्यांची ऑफिसेस तिकडे येणार आहेत. तर अशा केसमध्ये ज्यावेळी हा प्रोजेक्ट सुरू होईल त्यावेळी नक्कीच तळोजा जे आहे ते तिकडून फक्त 10 मिनिटं डिस्टन्सवरती असणार आहे लोकल मेट्रो रेल्वेने आणि त्यामुळे त्या एरियाला बराच चांगला डिमांड येणार आहे फ्युचरमध्ये. चौथा प्रोजेक्ट जो आहे तो आहे मल्टी मोडल कॉरिडोर. आपले जे जुने चीफ मिनिस्टर आहेत त्यांनी अनाऊन्स केलेलं होतं की एक मल्टी मोडल कॉरिडोर जो आहे तो अनाऊन्स केला होता, ज्यामध्ये हे आपले हायवे आहेत म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे म्हणजे जो गुजरातकडे होतो तो वाला हायवे, देन ठाण्याकडून नाशिककडे जाणारा हायवे आहे आणि इथे गोवा आणि पुण्याला जाणारा जो हायवे आहे हा कनेक्ट करण्यासाठी एक मल्टी मोडल कॉरिडोर जाणार होता. आणि हा कॉरिडोरचा एक एक्झिट जो आहे तो तळोजाला आहे. त्यामुळे तळोजाच्या एक्झिटवरून तुम्ही तिथून जाऊन नाशिकला म्हणा किंवा गुजरात साईडला म्हणायचं जायचं असेल तर तुम्हाला एक इझी ॲक्सेस तिकडून मिळणार आहे. इनफॅक्ट खारघर, बेलापूर सारख्या ठिकाणांहून गाड्या तिकडे ट्रॅव्हल करतील आणि त्या रोडने जातील. त्यामुळे फ्युचरमध्ये नक्कीच ही कनेक्टिव्हिटी खूप चांगल्या प्रकारे होणार आहे मल्टी मोडल कॉरिडोरने. अगेन हा प्रोजेक्ट खूप इनिशियल फेजमध्ये आहे. कधी कन्स्ट्रक्शन सुरू होईल, काय होईल ह्याबद्दल काही सांगता येणार नाही. त्यामुळे 10 वर्षचा टाइम तुम्ही पकडून चला ह्या प्रोजेक्टसाठी. पुढचा तुम्ही बघू शकता की शिळफाटा जो रोड आहे जो तुम्ही तळोजाकडून शिळफाटाकडे जाण्याचा रस्ता आहे त्या रस्त्याला बरेच मोठे मोठे जे प्रोजेक्ट आहेत ते आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच हा रस्ता येणाऱ्या काळामध्ये फ्युचरमध्ये खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होणार आहे. आणि मी असंही ऐकलेलं आहे की हा जो रस्ता आहे शिळफाट्यापासून जो आहे तो कनेक्ट होणार आहे डायरेक्टली तुमचा ठाणा ऐरोलीच्या साईडला आणि त्यामुळे तुमची जी मुंबईला कनेक्टिव्हिटी आहे ती अजून चांगली इम्प्रूव्ह होणार आहे. याशिवाय अजून एक पॉईंट जो बऱ्याच ठिकाणी मिस केला जातो की बघा तळोजाला ऑलरेडी एक स्टेशन आहे. तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे की एक रेल्वे स्टेशन तळोजाला ऑलरेडी आहे आणि ही जी आहे पनवेल ते वसई जाणार जी पॅसेंजर ट्रेन ट्रॅव्हल करते ती त्या रूटने ट्रॅव्हल करते. तर तुम्ही ही पॅसेंजर ट्रेन पकडून इमिडिएटली दिव्याला जाऊ शकता आणि दिवा तिकडून फक्त 10 ते 15 मिनिटाचं ट्रेनचं डिस्टन्स आहे. आणि दिव्यावरून तुम्ही कुठलीही फास्ट ट्रेन पकडून अंधेरी म्हणा, CST म्हणा, अशा कुठल्याही ठिकाणी जायला तुम्हाला इझिली ट्रेन मिळून जाईल. तर रेल्वे ट्रॅक ऑलरेडी आहे, फक्त तिकडे वेळ आहे म्हणजे टाइम जो आहे तो लागणार आहे फक्त तिथे लोकल सेवा सुरू करण्यासाठी. एकदा का लोकल सेवा तिकडे सुरू झाली तर तुम्ही दिव्याला फक्त 10 ते 15 मिनिटात पोहोचून जाल आणि दिव्यावरून तुम्हाला फास्ट ट्रेन पकडून तुम्ही अंधेरीला म्हणा म्हणजे घाटकोपर जाऊन अंधेरीला जायचं म्हणा किंवा CSTला जायचं म्हणा ह्याच्यासाठी खूप चांगली कनेक्टिव्हिटी सुरू होऊन जाईल. पण बघा आज ऑफ नाव ह्या प्रोजेक्टबद्दल म्हणजे असं कुठलं ऑफिशियल अनाउन्समेंट झालेलं नाही आहे, पण नक्कीच ट्रॅक आहे. जेव्हाही ते पॉप्युलेशन वाढेल नक्कीच हे जो प्रोजेक्ट आहे तो नक्की सुरू होणार. तर हे आपण बघितले तळोजामध्ये येणारे मेजर प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये किमतीवरती बराच इम्पॅक्ट होणार आहे. याशिवाय काही छोटे मोठे प्रोजेक्टही आहेत ते मी जास्त कव्हर केले नाही आहेत. आता आपण आपल्या बोलूया मेन प्रोजेक्ट टॉपिककडे, तो म्हणजे कन्क्लुजन पार्ट की घर तुम्ही घ्यावं की नाही घ्यावं. तर ह्यामध्ये 3 केसेस बनत आहेत जे आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर पहिली केस तुमच्याकडे कोणतंही घर नाही आहे, तुम्ही भाड्याने राहता आणि तुम्ही स्वतःच्या राहण्यासाठी घर बघत असाल. तर अशा केसमध्ये तुम्ही EWS कॅटेगरीमध्ये असाल तर माझ्या मते तुम्ही हे घर नक्कीच घ्यावं. तुम्हाला ह्या प्राइसमध्ये कुठेही चांगलं घर मिळणं थोडं कठीण आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या ठिकाणी घर घेऊ शकता. इव्हन EWS मध्येही 2 लिफ्ट, 2 स्टेअरकेस आणि चांगलं मोठं घर दिलेलं आहे सिडकोने. दुसरी जो होते केस की तुम्हाला LIG कॅटेगरीमध्ये येतात. तर बघा LIG कॅटेगरीमध्ये किंमत जी आहे ती अप्रॉक्सिमेटली 30 लाखाच्या आसपास जात आहे. तर तुमच्या माइंडमध्ये कोणतं दुसरं लोकेशन असेल जे तुम्हाला वाटतं की चांगलं लोकेशन आहे तिकडे तुम्ही जाऊन राहू शकता आणि तिकडे तुम्हाला सिमिलर प्राइसमध्ये घर मिळत असेल तर तुम्ही तिकडे घर घेऊ शकता. पण जर तिकडे तुमच्या माइंडमध्ये कोणतंही ऑप्शन नाही आहे की कुठलं दुसरं लोकेशन नाही आहे, तुम्ही फक्त एक ऑप्शन बघताय की कुठे घर घेऊ शकता म्हणून वगैरे, तर अशा केसमध्ये तुम्ही तळोजाच्या LIG कॅटेगरीचं घरही घेऊ शकता. आता दुसरी कॅटेगरी बघूया की सध्या तुम्हाला घराची गरज नाही आहे पण फ्युचरमध्ये तुमचं लग्न होणार आहे किंवा तुमचं फॅमिली एक्सपांड होणार आहे आणि त्यावेळी तुम्हाला घराची गरज लागणार आहे. तर अशा केसमध्ये तुम्ही EWS मध्ये असाल तर 100% तुम्ही घर घ्या. पण जर तुम्ही LIG कॅटेगरीमध्ये असाल तर अशा केसमध्ये माझी सजेशन राहील की तुम्ही हे घर नक्कीच घेऊ शकता. कारण बघा तळोजा तुम्हाला आता लांब वाटत आहे पण डेफिनेटली जेव्हा हे प्रोजेक्ट सुरू होतील, मेट्रो सुरू होईल किंवा ही जी लोकल ट्रेन जर सुरू झाली तर अशा केसमध्ये नक्कीच तुम्हाला त्याचा घर जे आहे ते एवढं लांब वाटणार नाही आणि तुम्ही तिकडे नक्कीच फ्युचरमध्ये जाऊ शकता. तर अशा केसमध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये गरज असणाऱ्या घराची असं कुठलं प्लॅनिंग असेल तर नक्कीच तुम्ही ह्या लोकेशनमध्ये तुमचं घर घेऊन ठेवू शकता.
आता तिसरी आपण केस बघूया की इन्व्हेस्टर पॉईंट ऑफ व्ह्यू, की तुम्हाला घराची गरज नाही आहे आणि फ्युचरमध्ये काही तुम्हाला ते घर लागणार नाही आहे, फक्त तुम्ही इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू बघता. तर बघा, ह्यात माझी पहिली रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर EWS कॅटेगरीमध्ये असाल तर प्लीज त्या घरासाठी अप्लाय करू नका. EWSची घरं जी आहेत ती कमी किमतीवरती ठेवलेली आहेत, जेणेकरून ज्यांना ॲक्च्युअल घराची गरज आहे त्यांना ही घरं मिळू देत. तर माझी रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू बघत असाल तर EWSच्या घरांना तरी ॲटलीस्ट तुम्ही अप्लाय करू नका. हो, नक्कीच तुम्ही LIGच्या घरांसाठी ॲप्लिकेशन टाकू शकता, कारण ती जी आहे ती मार्केट रेटच्या जवळपास आहेत आणि तुम्ही त्याचा बेनिफिट घेऊ शकता. तर तिकडे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, पण लक्षात घ्या तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कमीत कमी माझ्या मते 10 वर्षासाठी तुम्ही लॉक इन पिरियड ठेवून चला. कारण काय आहे की 5 वर्षांत तुम्हाला मे बी किंमत डबल मिळेल, पण डबल किंमत म्हणजे काही बेनिफिट होत नाही. का? कारण तुम्ही बँकेला जवळपास डबल किंमत ऑलरेडी इंटरेस्टच्या फॉर्ममध्ये पे केलेली असते. तर तुम्ही 30 लाखाला घर घेतलं असेल तर तुम्हाला बँकेचा जो इंटरेस्ट पे करता, जे प्रोसेसिंग फी पे करता वगैरे, ती जर काढली तर तुम्हाला ते घर ॲक्च्युअलमध्ये 50 लाखालाच मिळालं असतं. तर अशा केसमध्ये तुम्ही 50 लाखाला ते घर परत विकलं तर काही तुम्हाला फायदा झाला नाही आहे. तर अशा केसमध्ये तुम्ही एक लॉंग टर्म होल्ड केला, 10 वर्षासाठी जर तुम्ही चांगला होल्ड केला तर नक्कीच तुम्हाला एक चांगले रिटर्न तिकडून मिळू शकतात. याशिवाय काय प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, त्याचं उत्तर लवकर देण्याचा प्रयत्न करीन. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक मारा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.